काय ज्यांनी 3-4 पक्ष बदललेत आणि कदाचित आपल्याकडे पण पुढच्या टर्ममध्ये येतील काँग्रेसमध्ये, पण मराठी माणसाबद्दल बोलायचं झालं तर चला एका स्टेजवर बसू. स्पष्ट मराठी असून कोणाचं त्यांचं की माझं आपण एकदा पहिलं ती चर्चा करू. चिन्ह चोरलेलं आहे, दोन्ही पक्षांची नावं चोरलेली आहेत, पण मूळ मुद्दा म्हणजे अजूनही जनता आमच्या सोबत आहे आणि ती जनता आपण पाहाल की राजकीय दृष्ट्याने ह्या सगळ्याच जे पक्ष चोरणारे लोक आहेत त्यांना साफ करेल. तुम्ही बोलताय पण तेच मुख्यमंत्री तुम्हाला टार्गेट करतात की म्हणजे घरगड्यासारखं आम्हाला वागवलं गेलं इतके दिवस, आम्ही घरगडे, आमच्याकडे आता सगळे सवंगडी आहेत वगैरे वगैरे. मला वाटतं बघा ते काय की पहिल्यापासून किती खोटं बोलतात हे आपल्या सर्वांना माहिती आहे, तर त्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा हे जनता ठरवेल. चंद्रशेखर बावनकुळे खरं तर छोट्या पक्षांचा तुम्ही विषय मांडलात. अगोदर विरोधक टीका करत होते. चंद्रशेखर बावनकुळे आज सकाळी असं म्हणाले की इलेक्शनच्या पुढं सगळे नेते सगळे पक्ष आपल्यात समाविष्ट होत आहेत, गावागावात जावा, गावागावातले छोटे सगळे पक्ष संपवून टाका, सगळ्यांना सामील. हे कितपत योग्य आहे एका प्रदेशाध्यक्षांनी असं विधान करणं छोट्या विरोधी पक्षांमध्ये? हे लोकशाही तर संपवली आहेच महाराष्ट्रामध्ये. आपण पाहिलं असेल साधारणपणे अनेक शहरं म्हणजे 30 शहरांमध्ये ना महापौर आहेत ना स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत. ज्या मिनिटाला आपण पाहिलं असेल 2022 मध्ये शिवसेना फोडली, 23 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस फोडली आणि त्यांचा एक परिवार फोडला, 24 मध्ये काँग्रेस फोडण्याचा प्रकार करत आहेत. मुळात भाजपला लोकशाही नकोय आणि ही जी व्यक्ती जे आपण सांगतात त्यांचा चायनाशी खूप जवळचा संबंध आहे. नाही होते मकावचा नाही मी बोलत आहे, चायनाच्या लोकशाहीच्या पद्धतीने त्यांचा खूप जवळचा संबंध आहे आणि त्याच ह्याच्यात ते काम करत आहेत. काल थेट तुमची योग्यता काढलेली आहे. तुम्ही ज्यावेळेस एकनाथ शिंदे यांच्या विरोधात निवडणूक लढवायची म्हटलात त्यावेळेस ते म्हणतायत की तुमची योग्यता काय, तुम्ही बोलताय काय. एकनाथ शिंदे हे काय तोंडात सोन्याचा चमचा घेऊन आलेले नाही. नक्कीच जे शेतकरी एवढे अमावस्या पौर्णिमेला अशी शेती करतात की गावापर्यंत जाण्याचा रस्ता नाही पण 2-2 हेलिकॉप्टर घेऊन जातात, त्या शेतकऱ्यांकडून आम्ही सगळ्यांनीच शिकणं गरजेचं आहे की महाराष्ट्रात जर समृद्ध शेती करायची असेल तर गेल्या 5 वर्षात हे कसं झालं हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं. राज्यसभेसाठी नेते आहेत संजय गायकवाड यांनी जाहीररित्या असं सांगितलं की मी वाघाची शिकार केली आणि त्याचा दात माझ्या गळ्यात घेऊन अभिमानाने मिरवतो असं त्यांनी जाहीररित्या सांगितलं. मात्र त्यांच्यावर अजूनही कुठली कारवाई होत नाही. मला वाटतं काल एक हे झालंय पण खूप केसेस पडतात. पुढे काय बरं, हा खरं नॅशनल एक गुन्हा आहे, तर मला वाटतं तशी कारवाई झाली पाहिजे. पण आपण पाहिलं असेल त्यांच्या आधीचे पण असेच स्टेटमेंट्स आहेत. लोक जादा दाखवतील आणि निवडणूक झाल्यानंतर आमचं सरकार जेव्हा येईल तेव्हा असे जे कोणी पावलं उचलली असतील त्यांना बरोबर त्यांची जागा दाखवली. वरळीत नार्वेकर खूप हल्ली वरळीत नार्वेकर खूप उद्घाटन करत फिरतात. ते म्हणतात तिकडे 3 आमदार 1 खासदार कोणीच काय करत नाही, सगळं मीच करतोय, आता त्यांना खासदार असं म्हणाले. आज त्यालाच धरून एक प्रश्न आहे. ते म्हणाले की मराठी माणसासाठी आम्ही तुम्हाला साथ दिली. राहुल नार्वेकर म्हणाले मराठी माणसासाठी साथ दिली. राज्यसभेच्या वेळेस तुम्हाला गांधी आठवतात, पटेल आठवतात, मराठी माणसाचं तुम्ही नुकसान केलं ठाकरे परिवार. काय ज्यांनी 3-4 पक्ष बदललेत आणि कदाचित आपल्याकडे पण पुढच्या टर्ममध्ये येतील काँग्रेसमध्ये, पण मराठी माणसाबद्दल बोलायचं झालं तर चला एका स्टेजवर बसू. स्पष्ट मराठी असून कोणाचं त्यांचं की माझं आपण एकदा पहिलं ती चर्चा करू. लोकसभेसंदर्भात चर्चा झाली आहे. कुठली जागा कोण घेणार, काय काल बैठक होती, किती जागा घेणार? आम्ही आज नदीपात्राच्या जागेबद्दल विचार करायला एकत्र आलेलो आहे. मला वाटतं आमचे वरिष्ठ नेते जे आहेत ते एकत्र काम करत आहेत, लवकरच ते जाहीर होईल. आपण पाहत असाल आम्ही कुठेही तिन्ही पक्ष आणि सगळेच मित्र पक्ष, मग महाविकास आघाडी आधी आणि आता इंडिया पक्ष म्हणून देशभरात असू किंवा आपल्या राज्यात खास करून महाराष्ट्रात सीटसाठी भांडत नाही आहोत, जागेंसाठी भांडत नाही आहोत. आम्ही सगळे एकत्र महाराष्ट्रासाठी लढत आहोत. महाराष्ट्रावर अन्याय होत आहे. कदाचित 5 वर्षापूर्वी 370 कलम काश्मीरमधून काढला, पण स्पेशल स्टेटस महाराष्ट्रावर एक कलम आता लागू केलंय जेणेकरून अन्याय करायचा झाला तर महाराष्ट्रावरच करा असं वाटायला लागलेलं आहे. तो प्रॉब्लेम आहे. अंजली गवाई यांनी म्हटलं की ईडीमध्ये आता नोकऱ्या जाणार आहेत आणि सगळेजणच भाजपचे जे ईडीचे हात टाकणारे लोक होते ते आता गेलेले आहेत. ईडीतल्या कामगारांची नोकऱ्या जाणार आहेत. त्याच्यावर काय बोलू शकतो? आदित्यची कालची अनुपस्थिती बरंच नाही, काल मी तुम्हाला सांगतो, काल मी जेन्युइनली सुप्रियातांशी पण बोललो. काल मला गोरेगावात एक पूर्वनिश्चित कार्यक्रम होता, त्याच्या आधी घरी पण 2-3 बैठका होत्या जे मी हलवू शकत नव्हतो. म्हणून मी परवा पवार साहेबांशी पण बोललो, काल सुप्रियातांशी बोललो. काल नाही तर मी 100% आलो असतो, नाही तर आज मी दोघांच्या मध्ये बसलोच नसतो ना. मतदारांना जर तुम्हाला कामं करून घ्यायची असेल तर तुम्ही घड्याळाला मतदान करा, म्हणजे आताच मतदारांना धमकी देण्याचा सगळा प्रयत्न सुरू आहे का असं वाटतं तुम्हाला? मला वाटतं निवडणुकीच्या आधी कोणालाही मतदान करा, निवडणुकीत महाराष्ट्राने ठरवलेलं आहे. आदित्य, जब से नीतीश कुमार एनडीए में वापस गए हैं, एक अटकलें ऐसी हैं कि उद्धव जी भी
या फिर बीजेपी और उद्धव जी का वापस से एक सवाल भी पूछा गया था एक टीवी इंटरव्यू में देवेंद्र जी से, तो उन्होंने कहा दरवाजे हमने बंद नहीं किए हैं। क्या कहेंगे आपकी ये जो अटकलें चल रही नहीं, हैं? मुझे लगता है आप दोनों व्यक्ति का पूरा अभ्यास कर लो, फिर आप अनुमान लगा सकते हो। आता ते जे इतर राज्यात काँग्रेसच्या वाटाघाटी पूर्ण झाल्यात, सीट शेअरिंग झाले, पण महाराष्ट्रात होत नाही, जास्त पक्ष असल्यामुळे असं होते का इंडिया आघाडी? आपण पाहाल सगळं नीट होतं. नुसतं महत्वाची गोष्ट हीच आहे की आम्ही सगळे देखील प्रचाराला लागलोय. काल पण आमचा संयुक्त मेळावा होता, सगळीकडेच चालू आहे आमचं कामं. आम्ही महाराष्ट्रासाठी लढतोय आणि म्हणून ते आहे. पण पुन्हा एकदा मी आपल्याला महत्वाच्या विषयावर आणतो, कारण आज नदी पात्रासाठी आणि रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट, बरं ह्याच्यात पण बघा रिव्हर डेव्हलपमेंट नाहीये, रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट आहे. म्हणजे नंतर FSI वगैरे हे सगळ्या गोष्टी येणार, बिल्डर कॉन्ट्रॅक्टरची कामं चालणार. मुद्दा असाच आहे की आम्हाला सर्वांना वाटतं की नदी स्वच्छ झाली पाहिजे, नदी सुंदर झाली पाहिजे, मुळा मोठा असो किंवा कुठची असो. मग आम्ही पंचगंगा, नाग, मिठी, दहिसर, पोईसर या सगळ्यांसाठी कामं करत होतो, कानन असेल सगळ्या नद्या. पण पुण्यात जे आता ज्या पद्धतीने काम सुरू आहे, मग मेट्रोचं असेल, खोदण्याचं काम असेल किंवा खास करून रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंटचं असेल, भीती हीच आहे की ही सगळी कामं होत असताना डोळ्यासमोर ठेवलेत ते कॉन्ट्रॅक्टर ठेवलेले आहेत आणि कुठेही दुर्दैवाने पुण्याला डोळ्यासमोर ठेवलेलं नाहीये. आज जे प्रेझेंटेशन आपण पाहिलं असेल, सगळ्यांनी पुन्हा एकदा आपण थोडा अभ्यास करा, कारण मी आपल्याला कळकळीची विनंती करतोय सगळे, खास करून पत्रकार मित्रांना, कारण आपल्यातूनच समाजाचं प्रबोधन होत असतं. समाजापर्यंत हे आपण नेणं गरजेचं आहे की हे जे रिव्हर फ्रंट डिस्ट्रक्शन आहे त्याच्यातून पुण्याची किती मोठी हानी होऊ शकते, ह्याच्यावर आपण विचार करणं गरजेचं आहे. रवींद्र वायकरांना कुठेतरी दिलासा मिळताना पाहायला मिळते. आता मुंबई पालिकेनं असं सांगितलं, जे आरोप करण्यात आले होते, ती जी याचिका आहे त्याच्यावरती पुन्हा विचार करणार आहे. नाही, त्यांच्यावर दबाव खूप आहे. आम्ही पहिल्यापासून बोलत होतो, ते अजूनही खंबीरपणे उभे राहिलेले आहेत. त्यांच्यावर दबाव आधी हा होता की तुम्हाला 8 टाकू, तुम्ही आमच्यात या. आता त्यांना सांगण्यात येते की बघा तुम्हाला स्वच्छ केलंय, आता त्यांना कार्ड देण्याची गरज नाहीये, आता तुम्ही या. दबाव खूप आहे त्यांच्यावर, हे स्पष्ट आहे. उद्या जाऊ शकतो. ठीक आहे. एक शेवटचा प्रश्न, आत्महत्या राज्यात 1 नंबरला, पण हाच प्रश्न आहे की आपण महाराष्ट्राचा पहिला नंबर आहे. गुजरातमध्ये 3 वर्षात 8 आत्महत्या झाल्या, महाराष्ट्रात एका दिवसात 8 आत्महत्या. पण हे सगळं होत असताना आपण पाहिलं असेल, जेव्हा आपण बांधावर जातो तरी देखील शेतकरी बांधव आपल्याला सांगत असतो की गेल्या 2 वर्षामध्ये अवकाळी पाऊस असेल, गारपीट असेल, दुष्काळ असेल, पंचनामे करायला लावतात, ते पीक पाणीचं नुकसान बघतात, जिओ टॅगिंग वगैरे सगळं फोनवर करायला लावतात. अजूनही 1 रुपयाची सुद्धा मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाहीये. दुर्दैव हेच आहे की कृषी मंत्री गेल्या 2 वर्षात 2दा बदलले, पण अजूनही ही कृषी मंत्री कोणी बांधावर गेलं नाही. जी मदत मिळायला पाहिजे होती ती मिळत नाहीये. जे इन्शुरन्स कंपनीज आहेत पीक विम्याच्या, त्यांचा फायदा सर्रास होतोय, पण कुठेही शेतकऱ्यांना अजून काही नुकसान भरपाई मिळत नाही. चिन्हावरून आहे ना जास्त टीका केली जाते, म्हणजे मशाल, तुतारी यावरून विरोधी पक्ष जास्त टीका करतात तुमच्यावर. ठीक आहे, मला वाटतं एक महत्वाचं आहे की आमचं चिन्ह चोरलेलं आहे, दोन्ही पक्षांची नावं चोरलेली आहेत, पण मूळ मुद्दा म्हणजे अजूनही जनता आमच्या सोबत आहे. आणि ती जनता आपण पाहाल की राजकीय दृष्ट्याने ह्या सगळ्याच जे पक्ष चोरणारे लोक आहेत त्यांना साफ करेल, कारण महाराष्ट्रात कधी एवढं घाणेरडं आणि गलिच्छ राजकारण, कोणी धोक्याचं राजकारण पाहिलं नव्हतं.